वैदिक मॅथ्सचा माझ्या मुलीला खूप चांगला फरक पडला. स्पेसिफिकली सम सोडवल्यानंतर जे व्हॅलिडेशन्स असतात मल्टिप्लिकेशनचे किंवा सबस्ट्रॅक्शनचे, त्यामध्ये ज्या मायनर मिस्टेक्स तिच्या होत होत्या त्या आता नाही होत. आणि व्हॅलिडेशन जे आपण म्हणतो क्विक, माझं उत्तर बरोबर आहे की नाही, ते ती आता कॉन्फिडेंटली सांगू शकते. थँक्यू फॉर दॅट. थँक्यू. ते तुम्हाला साकेत थोडा लेट जॉईन झाला आहे. साकेत लेट जॉईन झालेला आहे, पण जितके पण क्लासेस तरी झालेले आहेत त्याच्यामध्ये थोडीफार इम्प्रूव्हमेंट मला दिसते आहे. आणि तो आवडीने करतो आहे की नाही, मला हे शिकायचं आहे, नवीन ट्रिक्स आहे आणि त्याचे लॉजिक्स पण हळूहळू डेव्हलप होत आहे. आय एम हॅपी. येस, थँक्यू. इम्प्रूव्हमेंट मला स्वतःला जाणवते आहे की आधी मला पण मॅथ्सचा फोबिया होता, आता तो गेला आहे कम्प्लिटली. सो कॉन्फिडन्स वाढला आहे, पण ॲक्युरसी वाढली. ॲक्युरेसी, स्पीड आणि कॉन्फिडन्स वाढली. व्हेरी गुड. त्याच्याकडून सिली मिस्टेक्स व्हायच्या, त्या आता बऱ्यापैकी म्हणजे कवरतो आणि त्याला इंटरेस्ट आहेच मॅथ्समध्ये. इवन माझी मुलगी पण आहे क्लासमध्ये, ती खूप इंटरेस्टनी करते. तिला थोडा फोबिया होता मॅथ्सचा, पण आता तिच्यात इम्प्रूव्हमेंट वाटते मला. वाटते इम्प्रूव्हमेंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, इम्प्रूव्हमेंट आहे. तो पूर्वी कॅल्क्युलेशनमध्ये फार गोंधळ करायचा, सिली मिस्टेक फार करायचा. आता त्या मनानं बराच फरक आहे आणि त्याचं तो सगळं कव्हरअप करतो. कव्हरअप करतोय तो. आवडलं आहे तुला? आवडलं का रे? आवडलं आहे ना? समजतंय? ॲक्च्युली त्याला आवडलं म्हणूनच तो म्हणजे सांगितलं त्यानं मला जायचंच आहे क्लासला. व्हेरी गुड. म्हणजे नमस्कार. तिची ॲक्युरेसी पेक्षा मला तिची सिन्सिअरिटी जरा जाणवली की सिन्सिअरली ती येते आहे आणि तिला यायचं आहे स्वतःला. ती आवड मला तिची जाणवली ह्या पूर्णच सेशनमध्ये. कारण ॲक्युरेसी थोडीशी तिची तशीच आहे की थोडंसं चुकतं आहे कुठे, पण ते होऊ शकतं इम्प्रूव्ह की जर तिने प्रॅक्टिस केली तर. आणि तुम्ही जी आयडिया मग अशी सांगितली, जसं ते सरांनी पण मेन्शन केलं की एक 10 मिनटं दिवसातनं मला पण द्यावे लागणार. करेक्ट, करेक्ट. आणि तुम्ही दिली तर तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. ज्या पर्पजसाठी क्लास लावत ॲक्च्युली, जसं मॅथ्सची तिला खूप भीती असायची पहिल्यापासून, ती याच्यामध्ये खूप फरक पडलेला दिसतो मला सध्या तरी. मॅथ्सची ती भीती वाटत नाही आणि त्याच्यामध्ये जो कॉन्फिडन्स बूस्ट झालेला दिसतो तो मला खूप आवडला आणि अशी प्रोग्रेस होईल. घरी प्रॅक्टिस करते ते मला आता पण लक्ष झालं झालं नाही, पण आज तुम्ही जे सांगितलं की घरी पण वेळ द्यायला पाहिजे, आता मी ते पर्सनली थोडंसं लक्ष घालेल. ती म्हणते मी करते, पण मला थोडंसं बघायला लागेल की खरंच किती करते ते. वैदिक मॅथ्सचा क्लास लावल्यावर मला म्हणजे इम्प्रूव्हमेंट जाणवली आणि मेन म्हणजे आवडीनं करतो आहे. त्यावरनं म्हणजे पहिल्यांदाच मी असा क्लास बघितला की हा आवडीनं एकही चुकवणार नाही असं म्हणून जातो. म्हणजे नक्कीच आहे इम्प्रूव्हमेंट तुम्हाला जाणवतं. इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे. आणि मेन म्हणजे तो त्यानं सोसायटीमध्ये पण ते जे आपलं गॅदरिंग वगैरे असतं त्यावेळेला एक त्यानं तिथं ते मॅजिक शो केला त्यानं, ते वापरून. म्हणजे त्याचा वापर त्याने असा अगदी डे टू डे लाईफमध्ये व्हायला करतोय तो. लोकांनाही बरं वाटलं. गुड, गुड. आपण तशा पद्धती वैदिक मॅथ्सचा क्लास लावल्यानंतर मंजिरीची ॲक्युरेसी तर डेफिनेटली वाढली आणि ती इंटरेस्ट घेऊन करते. म्हणजे तो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होता की मॅथमॅटिक्स म्हटलं की ती थोडंसं टाळाटाळ करायची, पण आता तिला मेथड्स कळल्या किंवा त्याच्या ट्रिक्स बारकावे कळले, त्यामुळे ती इंटरेस्ट घेऊन करते. येस, थँक्यू. मंजिरी, तुला काय वाटतंय? तुला काय पर्सनल वाटतंय? माझी ॲक्युरेसी वाढली आणि जो कॅल्क्युलेशन करण्याचा वेळ असतो तो पण वाढला, म्हणजे कमी झाला आहे. कमी झाला, पण इंटरेस्ट वाढला आता. व्हेरी गुड. सर, मुलांना डे टू डे लाईफमध्ये हे ॲप्लिकेबल व्हायला पाहिजे शाळेत. नाही तर ते कसं होतं की प्रॅक्टिस तेवढं पुरतं होतं आणि मग शाळेमध्ये ते ॲप्लिकेबल नाही झालं की ते विसर पडते. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की टीचर्सनी पण तिथे थोडेसे शॉर्टकट्स मेथड शिकवलं की त्यांना तिथे पण होतं. पण काही बऱ्याचदा काय होतं, ऑब्झर्व होतं माझं, की हे अप्लाय केलं ना, दिस इज नॉट मेथड ऑफ स्कूल म्हणून मार्क्स कापले जातात. मग मुलांना असं वाटतं की नाही बाबा हे चुकीचं आहे, असं नाही व्हायला पाहिजे. बरोबर, बरोबर. म्हणजे त्यांचा इंटरेस्ट जो डेव्हलप झाला तो कंटिन्यू होत जायला पाहिजे प्रॅक्टिसनी. करेक्ट, करेक्ट. म्हणजे हो, मी हे पेपरमध्ये अप्लाय करू शकतो आणि इट्स नॉट एफेक्टिंग माय अदर्स. करेक्ट, करेक्ट. आणि ही कॅन अप्लाय इन स्कूल मेथड ऑल्सो. आपण जे रफ वर्क जे असतं ना तिथं तो अप्लाय करू शकतो. की जिथं आता 8, 9, 10 स्टँडर्डची मुलं आहेत, 25चा स्क्वेअर काढायला मार्क्स आहेत का? ॲन्सरला मार्क आहेत. तिथं तुम्ही 25x25 करत बसलात किंवा 72 × 99 करायला मार्क्स नाही आहेत, त्याच्या ॲन्सरला मार्क आहेत. हे ॲन्सर्स हे तुम्हाला मार्क्स स्टेपला कधी मिळतील? तुम्ही जे 5th, 6th स्टँडर्डला असतात त्यावेळी. 8, 9, 10 स्टँडर्डला हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही ओरली करायला लागता. ते मोठ्या मोठ्या कॅल्क्युलेशन्समध्ये, स्क्वेअर्समध्ये, क्यूब रूट्समध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यामुळं हे तुम्हाला इथं अप्लाय करता येईल. हे आता पुढच्या वर्षी आम्ही मुलांना शिकवणार की स्कूलमध्ये कुठं अप्लाय करायचं. थँक्यू.
मेन म्हणजे थोडंसं मॅथ्स मुलांना बोरिंग वाटतं, विथ फन आपण मुलांना मॅथ्स शिकवू शकतो. अस्मीमध्ये इम्प्रूव्हमेंट पण आहे आणि मेन म्हणजे परीक्षेत भरपूर वेळ वाचायला मदत होते त्याच्यात आणि ॲक्युरेसी पण वाढलेली आहे अस्मीची, त्यामुळे फायदा छान आहे. छान करते ती पण, अस्मीचं पण छान इम्प्रूव्हमेंट आहे. मस्त, थँक्यू. थँक्यू. वेदिक मॅथ्समुळे ॲक्युरेसी वाढली आहे आणि टाईम मॅनेजमेंट त्याला जरा कळायला लागले आणि तो मॅथ्सचा फोबिया होता तो कमी झाला ॲक्च्युली या 2-4 महिन्यात कमी झाला आणि घाबरायचा इम्प्रूव्हमेंट तुम्हाला जाणवते. थँक्यू. सो प्रॅक्टिस फक्त त्याला करायला सांगा.